मला सांगा, सकाळी उठल्या उठल्या काय श्लोक म्हणतो आपण? समुद्र वसने देवी. आता हे कॉन्व्हेंटच्या पोरांना नाहीये, काही माहिती नाही, काही येत नाही, आणि येत नसेल तर शिकवणं आपलं काम आहे की नाही? पण घरामध्ये आजोबा किंवा आजी बोलायला लागली तर नातू म्हणतो तुम्ही गप्पा, तुम्हाला काही कळत नाही. त्याच्या त्या बोलण्यावर सगळे हसतात. हो, काय बाळ हुशार आहे आमचं बघा, गप करते आजीला सुद्धा. तिथं फटका देण्याची गरज आहे. लाल येत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडे येत. कसा बोलेल परतच्या वेळी उलटा. आपण काय करतो, एक गाल पुढे देतो लहानपणी, मार मार मार, ते मारतं मग गालात, कुणाच्या वडिलांच्याच आईच्याच. दुसऱ्या गालात पण मारतं. मोठा झाल्यानंतर हाताच्या ऐवजी लाथ वापरतो. हे ऐकायला खरं कटू आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येथ वडील जे जे करीती माऊलींची प्रसिद्ध आणि माझ्या आवडीची ओवी. तया नाव धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. त्यामुळे अशी मातृशक्ती, धरती माता आहे आमची. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. प्रार्थना केली पाहिजे. जिला पाय लावतोय आम्ही ती धरती माता आहे, भारत माता आहे आमची. आमच्या मातृभूमीसाठी कणाकणाने झिजणारी कितीतरी मंडळी आपण पाहिली, की अशा मातृशक्तीला, म्हणजे ती भारतीय माता, वेदमाता, देवमाता, धरती माता, या सगळ्या मातांच्या पलीकडे जाऊन निसर्गातलं मातृत्व सुद्धा, म्हणजे जन्मदात्री आई तर आहेच आहे, तुम्हाला मला देहाने जन्माला घालणारी आई, जिच्याशी आपली नाळ जोडली गेलेली आहे, ती आहेच आहे. पण याही पलीकडे जाऊन त्या मातेचा गौरव करताना तुकोबरायांनी त्या मातेला संतत्वाच्या पदापर्यंत नेऊन पोहोचवलं. ती आई आणि संत दोन नाहीच आहेत. कारण जगाचं सर्वतोपरी कल्याण व्हावं असं दोनच व्यक्तींना वाटतं, ती म्हणजे आपली आई आणि एक म्हणजे दुसरे संत. या दोघांनाच असं वाटतं की आपलं सगळं सर्वतोपरी विश्वाचं कल्याण व्हावं, आणि हे कल्याण करण्याकरता संत दादागिरी करत नाही. तो आई दादागिरी करत नाही. फार तर काय म्हणते, मेल्या उन्हात काय मरतोस, मरायचंच असेल तर घरात येऊन मर कार्ट्या. आता हे मर म्हणजे तिला खरंच मर म्हणायचं असतं का हो? जी आई आपल्या लेकराला मर म्हणते तीच आई आजारी पडल्यावर उषा पायथ्याशी बसून सुद्धा राहते. त्यामुळे संत सुद्धा अशाच पद्धतीने आम्हाला आमच्या जगाच्या जीवनाच्या कल्याणाची कामना करतात. सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना करणारे संत आहेत. आमच्या जीवनाच्या कल्याणाची कामना करणारी आई आहे. आणि म्हणून अशी आई की जी सगळ्यांनी अनुभवली बरं का. तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये ती मातृशक्ती आहे. तुकोबा तिचाच गौरव करतात, तिलाच वंदन करतात. आणि तिचा गौरव करताना अनेक संतांनी सुद्धा त्या मातेचा गौरव केलाय, की ज्यावेळी आमचे विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी लागली, देहांत प्रायश्चित्त भोगावं लागलं. काय मातृत्वाची संकल्पना आहे बघा. निघून गेले आई वडील. सकाळी उठली आमची सगळी लेकरं चारही. सोपान दादा उठले, निवृत्ती दादा उठले, ज्ञानदादा उठला. आणि डोळे चोळत चोळत 4 वर्षाची परकरी पोलक्यातली आमची मुक्ताई धावत धावत बाहेर आली, डोळे चोलत, केस भुरभुरते. आणि निवृत्ती दादाला सांगितलं, दादा माझी आई कुठे रे? निवृत्ती दादा म्हणाले, मुक्ते आई देवाकडे गेली, देवाघरी गेली. आई देवाघरी गेली. मुक्ताई म्हणाल्या, ती तर रोजच जाते रे, रोजच जाते अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा. आत्ता येईल म्हणाले. काय देवाघरी गेली सांगतोस मला? येईल आता. बराच वेळ झाला आईच येईना. निवृत्ती दादा सांगतायत, देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं आदल्या रात्री. दादा सांगतायत, मुक्ते अगं बघितलंस का,
ते चिमणीचं घरटं त्या झाडावरचं, त्या पिंपळावरचं, बघ बघ, तुला माहितीये का त्यांच्या आई वडिलांना एक घार आली आणि घेऊन गेली ग रात्री. मग तरी सुद्धा ती पिलं कशी दाणा टिपतायत, ती राहिली का उपाशी? मग आपल्याला पण गेलं पाहिजे. आई नाही येणार. 4 वर्षाची पोर होती, तिने निवृत्तीनाथांना असं गळ्याला मिठी मारली, दादा आई गेली का रे? मग तुला आई कुठली आता? दादा तुला आई कुठली? निवृत्ती दादांनी आत्तापर्यंत आवरलेला हंबरडा फोडला, मुक्ताईला कडकडून मिठी मारली आणि म्हणाले, मुक्ते आजपासून तू माझी आई. मुक्ता नाही, मुक्ताई. तेव्हापासून मुक्ताई झाल्या आमच्या आदिशक्ती ब्रह्मचित्कला जगज्जननी आद्यत्रय जननी देवांची. आणि अशा त्या देवत्वाला, त्या शक्तीला संतांनी पदोपदी गौरवित केले, पदोपदी तिचा सन्मान केलाय. बरं, हे झालं जन्मदात्रीचं, हे झालं आजूबाजूच्या मातृशक्तीचं. आम्ही निसर्गात मातृतत्व पाहतो. एखादं पक्षी, चिमणीचं बाळ अंड फोडून नुकतंच बाहेर आलंय आणि अजून पंख उघडायचे, पंख फुटायचे, डोळे उघडायचे, आणि त्या पक्षाला ती पक्षिणी किती प्रेमाने सांभाळते हो. माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात बरं का, मग ती जे जे करावे ते मजची पडले आघवे, जैसे अजात पक्षाचे निजीवे पक्षिणी जीवे. अंड्याचं कोश फोडून पिल्लू बाहेर आले, पंख फुटायचे, डोळे उघडायचे, मग त्या पिलाला ती आई किती प्रेमाने सांभाळते, त्याला दाणा आणून चोचीत भरवते, इतक्या प्रेमाने सांभाळते. माऊलींचा दृष्टांत यासाठी आहे. माऊली म्हणतात, असा मी माझ्या भक्तांचा सांभाळ करतो. माऊलींना सुद्धा मातृशक्तीचाच दृष्टांत का द्यावासा वाटलो. देव भक्ताला आईसारखं सांभाळतो. ती चिमणी त्या पिलाला असं म्हणते का, तू माझ्या म्हातारपणची काठी आहे. तिला माहिती असतं उद्या ते उडून जाणार आहे, त्याच्या पंखात बळ आले की ते निघून जाईल, स्वतःचा आकाश निर्माण करेल. पण ती असं नाही म्हणत, आता सातबाऱ्यावर तुझं नाव लागेल, तू माझ्या म्हातारपणची काठी आहे, हे सगळं तुला मी कशासाठी करते, सगळं आमचं बघायचंय तुला परत. कुठलीही अपेक्षा नाही हो, कुठलीच नाही अपेक्षा. निर्व्याज, निष्पाप, निष्कलंक आणि निर्लेप ज्याला म्हणावं असं प्रेम, प्रचंड उदात्त अंतःकरणाने केलेलं प्रेम. आणि ते दाणा भरवतीये. एक दिवस त्या पिलाला फुटले पंख, ते गेलं, ते आलंच नाही परत. आमच्या खानदेशातल्या बहिणाबाईंनी फार सुंदर रूपक केलं. त्या म्हणाल्या, अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाने टांगला, देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाने टांगला, खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाने टांगला. खोपा इनला इनला गेला, खोपा इनला इनला, खोपा हिंडला हिंडला, झुलता बंगला, झुलता पडला, इनला इनला जसा झुलता बंगला, खोपा हिंडला हिंडला, जसा झुलता पडला. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, तुला दिलं रे देवानी 2 हात 10 बोट, तिची इवलिशीच चोच, बाई काय वर्णन आहे, काय शब्द आहेत बघा. तिची इवलिशीच चोच, तिची इवलिशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिलं रे देवानी 2 हात 10 बोट. माणूस प्राणी शहाणा होत नाही ना. इतकं आईचं प्रेम कसं करावं लेकरावरती, लेकरांनी आईवर कसं प्रेम करावं. निसर्ग आम्हाला माकडीनीला कधी बघितले पिल्लाला असं आवळून धरलेलं. कधीतरी कुठल्या तरी घाटात न जाताना आम्ही बघतो ना, एवढ्या त्या शेंड्यावरनं दुसऱ्या शेंड्यावर असं काळजात नुसतं चर्र होतं माझ्या प्रत्येक वेळी की ते लेकरू सुटलं तर. पण नाही, काय विश्वास आईवर. जसा आईवर लेकराचा विश्वास आहे ना, तसं तुकोबराय सुद्धा सांगतात आमचा संतांवर विश्वास आहे. कारण संत आणि आई 2 नाहीच आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त आईच्या हृदयामध्ये सगळं विश्व जर काय असेल, कुणाचं असेल, तर ते फक्त ती व्याप्ती आहे, ती फक्त आपल्या बाळाची आहे. हे मातेची चेते
मातेचिया चिते मातेचिया चिते मातेचिया चिते मातेचिया चिते मातेचिया मातेचिया हे मातेचिया चिते मातेचिया चिते मातेचिया चिते राम मातेचिया चिते मातेचिया चिते मातेचिया मातेचिया चिते मातेचिया चिते देह विसरे देह विसरे आपुला देह विसरे ओ देह विसरे आपुला विसरे देह विसरे आपुला क्या बात आहे. परमेश्वराने काय दान द्यावं ना या मंडळींना. सुंदर. मातेची या चित्ती अवघी बाळक्याची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. आईचं सगळं विश्व बघा आपल्या लेकराभोवतीच फिरत राहतं. लेकराभोवतीच फिरवाळी आई बघा ना किती लक्ष ठेवून असते आपल्या बाळावर. अगदी 1.5-2 वर्षाचं लेकरू असू दे ते असं चालताना दिसलं ते ठेचकाळतं धडपडतं पडतं. आमच्या जुन्या आज्या म्हणतात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतं त्याच्यावर, आहे की नाही. इतकं लक्ष ठेवायला लागतं त्याला कुठे ठेचकळू नये पडू नये धडपडू नये. तसं तुकोबरायांनी प्रत्येक वेळी संतांना का पुढं केलंय. महाराज म्हणतात तशी आमची संत माऊली सुद्धा या भवचक्रामध्ये गटांगळ्या जर आम्ही खायला लागलो तर आम्हाला वाचवणारे आम्हाला तारणारे तेच आहेत. भागली या मज वाहातील कडी त्यांची गेली जोडे सर्व सुख त्यांची गेली जोडे सर्व सुख त्यांची गेली जोडे सर्व सुख. भागलिया मजवातील कडे त्याची आवी जोडे सर्व सुख त्याची आवी जोडे सर्व सुख त्याची आवी जोडे सर्व सुख. ही चाल घेतली की त्यांना सुद्धा श्रद्धांजली जाते की नाही आपोआप. वारकरी संप्रदायातलं एक असं श्रीमंत एक वादळ निघून गेलं आपल्यातून. त्यामुळे अशा चाली घ्याव्या आणि त्यांना त्या निमित्ताने श्रद्धांजली. अर्थात तशी गाता येईल की नाही या जन्मात हे माहिती नाही, पण अमृतासारखं गोड कीर्तन. भागलिया मज वाहतील कडिये त्यांची येणी जोडे सर्व सुख.
संतांची व्यापकता आणि आईचं व्यापकपण एकत्र आणलं तुकोबांनी. मातेची या चित्ते बाळकाची व्याप्ती हे सांगत असताना आईला लेकराशिवाय दुसरं विश्वच नसतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, माऊली म्हणते, लळे याची या बालका किरीटी, गवसणी करुणी स्नेहाची दिठी, आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे. ती त्याच्या मागे 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 धावत असते, तिचं वात्सल्य धावत असतं. किती प्रेम, किती अंतःकरणामधला जिव्हाळा. आणि हे त्या लेकराला तेव्हा नाही कळत, मोठं झाल्यावर तर अजिबातच नाही कळत. पण लेकरू सगळ्यात जास्त सुरक्षित कुठे असतं तर ते आपल्या आईच्या पदराआड असतं, आईच्या जवळ असतं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला मी एक धाडसी विधान नेहमी करते की आमच्या जिजाऊ आई साहेब नसत्या तर राजांचं घडणं झालंच नसतं. हे इतिहासाला मान्य करावं लागेल. कारण शिवाजीराजे कालपटावर आले ते फक्त जिजाऊ मातोश्रींमुळे, घडले ते फक्त जिजाऊ मातोश्रींमुळे. गर्भात असतानाच अशा मुठी वळल्या जायच्या राजांच्या, कारण डोहाळेच असे विलक्षण होते. तलवार घ्यायची, शत्रूला कापून टाकावं, घोड्यावर स्वार व्हावं, हे डोहाळे होते आईसाहेबांचे. आणि तिथे गर्भात मुठी आवळल्या जायच्या आणि त्या त्याला सांगायच्या, शिवबा आता अशा तयारीने जन्माला ये की जळायचंय आपल्याला, जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. कारण इथं सगळा अंधकार आहे, 350 वर्षाचा गुलामीचा अंधकार आहे. पण एखाद्या ज्योतीने ठरवलं ना जळायचं की मोठ्यात मोठ्या अंधाराचा सुद्धा पराभव करता येतो माझ्या राजा, जळण्याच्या तयारीने ये. मग गर्भात अशा मोठी आवळल्या जायच्या. शिवाई देवीची कृपा व्हावी, नाव ठेवावं शिवाजी. शिस्त वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते शिवाजी. त्यांना घडवणारी जी जाई, जी जिद्द, जाज्वल्य देशप्रेम आणि ईश्वर निष्ठा यांचा त्रिवेणी संगम त्या जिजाबाई. जी जाई तिथं जाईप्रमाणे सुगंध देई, असं मातृशक्तीचं सुंदर रूप आमच्या भारतीय इतिहासाला दिसलं जिजाऊ माऊलींच्या रूपामध्ये. आणि किती घडवावं, तासन तास टक लावून बघत बसावं, पुण्यात आणावं, बाळाने विचारावं. 5 वर्षाचे झाले, शिवबाराजे विचारलं, आई कुठाय माझा वाडा, कुठाय माझा घोडा. आई म्हणते, मोठी माणसं आयत्या घरात राहत नाहीत बाळा, ती घरं बांधतात आणि मग राहतात. इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, सगळं बेचिराग झाले. रायाराव नावाचा हिंदू सरदार गाढवाचा नांगर फिरवला होता पुण्याच्या भूमीवरनं. माणसं परागंदा होऊन देशोधडीला गेली होती, राखेचे डोंगर साचले होते. एक पहार ठोकली होती आमच्याच माणसांनी, मुरार जगदेव त्याचं नाव. एक पहार ठोकली, त्याच्यावर एक मानवी कवटी अडकवली, पुण्याच्या वेशीला चपलांचं तोरण टांगलं आणि सांगत होते, जो कोणी इथं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही अशी मसनवट करून टाकू. आमच्याच घरातल्या लेकी बाळींची अब्रू लुटताना डोळ्या देखत बघण्यापलीकडे दुसरा इलाज पर्याय उरला नव्हता, असा भीषण भयावह काळ. आणि तिथे 5 वर्षाच्या डोळ्यात ही आई स्वराज्याचं दिव्य स्वप्न बघत होती. सांगत होती, बांधाल का वाडा, घ्याल का घोडा, कराल का सैन्य निर्माण. आणि 5 वर्षाचं लेकरू सांगत होतं, हो आई, मासाहेब तुमचा आशीर्वाद असेल आणि भगवंताचा आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल ही काळ्या दगडावरची रेष. आणि पुढे काय झालं हे इतिहासाला ज्ञात आहे, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात. मला सांगा, तीच माता, काय असतं आईचं कठोरपण, म्हणजे कॉम्प्रोमाइज ज्याला आजच्या भाषेत मराठीत बोललं तर लवकर कळतं, कुठेच केली नाही. आपलं कसं असतं, आमच्या बाळाचा काही त्रास नाही, उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतं. अगदी ह्यांच्या वडिलांच्या वळणावर गेलाय. तुम्ही का हसलं आहे की नाही? आपल्याला उठ म्हटलं की असं काही घरात आहे बरं का, आमच्याकडं नाही, आमच्याकडे बघू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. विनोदाचा भाग सोडून द्या, एक लोणच्या पुरता असावा बरं का, कीर्तनात विनोद फार नसावा असं मला वाटतं. त्यामुळे असा पराक्रमी बाळ घरामध्ये जन्माला यावा. आणि ते बाळ ज्यावेळी मोठा 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 होत होत सगळी विघ्न स्वराज्यावरची पचवली, दूर केली, स्वराज्य साकारलं. आणि 6 जून 1674 साली 32 मण सोन्याचं सिंहासन रायगडावर सजलं. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. आणि त्यावेळी जिजामाऊलींचं वय 70 वर्षाचं होतं, 70-72च्या होत्या जिजामातोश्री आमच्या. पण इतकं डोळ्यात तेल घालून म्हणतात ना, आपल्या राजकारणाचा सगळा अनुभव त्या बाळाला दिला, त्याला मोठं केलं. आणि ते दिव्य स्वप्न स्वतःच्या डोळ्यांनी आऊसाहेबांनी पाहिलं. बाळाला, आपल्या राजाला, अभिषिक्त राजा, गंगा सिंधू यमुना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं जल राजाच्या डोक्यावर अभिषिक्त होताना पाहिलं. डोळे कृतार्थ झाले आणि बस म्हणाले, आता कृतार्थतेने जायला हरकत नाही, या जगाचा निरोप घेऊया असं वाटावं बरं का मनापासनं. कृतार्थ जीवन झाल्यानंतर
नाहीतर आमचं कसं असतं, आता नाही, आता नातू. ते नातवाचं सगळं झाल्याशिवाय तेवढ्यात नाही आपलं सगळं भागणार. मग तो नातू म्हणतो अजून पण नातू इथंच. नातू झाल्यानंतर पण तू यावा अशी अपेक्षा असते. आसक्ती आहे ना जीवनाची. कृतार्थ क्षण कधी येईल आमच्या आयुष्यात की आता बस थांबावं, समाधान नावाची श्रीमंती. जिजा मातोश्रींना ती श्रीमंती लाभली आणि माता म्हणाल्या, आईसाहेब म्हणाल्या, आपल्या 6 जून 1674चा तो पवित्र दिवस, रायगडावरचा राज्याभिषेकाचा सोहळा, आपल्या आईचा आशीर्वाद घ्यायला राजे वाकले, आशीर्वाद दिला आणि असं खांद्याला असं हातांना धरलं आणि सांगितलं, राजे मी आजच्या दिवशी तुमच्याकडे एक मागू का? आई मागतीये कुणाला? लेकराला. मी आजच्या दिवशी तुम्हाला एक मागू का? छत्रपतींच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. म्हणाले, आईसाहेब बोला ना, असं का बोलता? अरे माझी कूस उजवली, जगदंबेला मागितलं मला असा पुत्र दे जो महाराष्ट्रातल्या न्यायनीतीच्या शृंखला तडातड तोडेल, गुलामगिरीचा अंधकार दूर करेल. माझं ऐकलं आई जगदंबेने, तुझ्यासारखा सुपुत्र मला मिळाला. माझं एक म्हणणं मान्य कराल का? मला द्याल का या जन्मात? माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे राजे. हे कोण म्हणतंय? आऊसाहेब जिजाऊ. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. मला असं वाटतं की पुढचा जन्म सुद्धा तुमची आई होण्याचं भाग्य मला मिळू द्या. पुढच्या जन्मात सुद्धा तुम्ही माझ्या पोटी जन्माला याल का? हे प्रत्येक आईला वाटावं आणि प्रत्येक लेकराला वाटावं. असा संबंध या जगामध्ये असला पाहिजे. जन्मजात संबंध आहे तो नाळेचा, की तो तोडता म्हटलं तरी तुटू शकत नाही. आणि अशा संबंधामध्ये सुद्धा आज समाजामध्ये जर दुरावलेली माणसं बघितली तर मला असं वाटतं एवढ्या वर्षांचा सहवास आबांना मिळावा आणि त्यानंतर असं एखादं व्यक्तिमत्व फुलावं की धर्मासाठी, संप्रदायासाठी, नामस्मरणासाठी, अध्यात्मासाठी, समाजासाठी तळमळणारं एक व्यक्तिमत्व ती आई अशी मागे सोडून जाते. त्यावेळी असं वाटतं आणि ते प्रेम आम्ही अनुभवलंय म्हणून मी पुन्हा पुन्हा बोलते. तुम्ही म्हणता की इथे आलंय म्हणून कौतुक करताय की काय, असं तोंड देखलं नाही अजिबात. आम्ही अनुभवले. म्हणजे आमच्याबद्दल तर आहे, पण माझी लेक सुद्धा कृष्णाई, म्हणजे तिची सुद्धा इतकी आस्थेने चौकशी आबांनी एवढ्या 5-6 महिन्यात केली आहे की मला आजपर्यंत असा अनुभव कधीच नाही आला. बरं, कीर्तन झाल्यानंतर पोहोचलेत की नाही हे पण कुणाच्या लक्षात नसतं. आम्ही गेलोय की कुठे घाटात गेलो खाली, काही लक्ष नसतं. पण इतकं प्रेम आणि ही श्रीमंती आमची, बरं का, ही श्रीमंती आहे, हे ऐश्वर्य आहे खऱ्या अर्थी. त्यामुळे असं प्रेम मिळायला सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरहा उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. वंशाच्या पुण्याईनी उदारता आहे, पित्याच्या पुण्याईनी चतुरता आहे, चातुर्य आहे, आईच्या पुण्याईनी सुशीलता आहे आणि वंशाच्या पुण्याईनी माणूस उदारो वंशपुण्येन औदार्य हा गुण घेतो. बरं का, त्यामुळे हे सगळे गुण आमच्यामध्ये यायचे असतील तर आम्हाला खऱ्या अर्थी आईवडिलांच्या जवळ कुठेतरी बसलं पाहिजे सानिध्यामध्ये. बऱ्याचदा काय होतं आहे तोपर्यंत आम्ही बोलत नाही. मी इथे असलेल्या सगळ्या आमच्या तरुण मंडळींना, लेकरांना आणि आपण सर्व ज्येष्ठ आहात माझ्यापेक्षा वय, अनुभव, बुद्धीच्या सगळ्याच बाजूंनी, पण तुम्हाला सगळ्यांना दंडवत प्रणाम करून एक विनंती करते की कधीतरी आपल्या आईजवळ बसा. तो जो स्पर्श आहे ना आईला, खूप लहानपणी तिने आपल्याला घेतलंय जवळ, पान्हा पाजलाय, पण आता तो स्पर्शही तो विसरली. ती कधीतरी तिला जवळ घेऊया, कधीतरी तिला विचारूया तू कशी आहेस ग. अजून 5 वर्ष निश्चित जगेल जर काळ संपणार असेल तर. मला असं म्हणायचं की ते कितीतरी प्रेम आपण विसरतोय, आपण हरवतोय. आणि कधीतरी बोलताना आमची पोरं म्हणतात आमची आई अडाणी आहे, काही कळत नाही तिला, शिकली नाही, आमची आई अडाणी आहे. पण खरं सांगू, माझ्या तरुण बांधवांना माझं सांगणे, आईला अडाणी कधीच म्हणू नका, कधीच म्हणू नका. मातेची आचित्ती बाळ अवघी बाळकाची व्याप्ती, दुसरा विचार नाही तुमच्याशिवाय तिने केला. स्वामी विवेकानंदांना एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं, स्वामीजी आईचे ऋण फेडता येत नाही, फेडता येत नाही असं का म्हणतो तो, काय अवघड आहे त्याच्यात, फेडूया म्हणे, मी फेडेल. स्वामीजी म्हणले ठीक आहे, ते नंतर बघ फेडायचं म्हणे, मी आधी एक सांगतो ते करशील का. स्वामीजींनी एक वीट दिली त्याच्याजवळ, 1 किलोची वीट, की तुझ्या अंगावरचं उपरणं पंचाकाड म्हणले, त्याच्यात बांध पोटाला जरा ती वीट, आणि मी सांगतोय तोपर्यंत सोडू नकोस. ऐकताय ना महिला वर्ग, जागे आहेत ना आपण सगळ्या. छान. स्वामीजींनी त्या लेकराला दिली ती वीट आणि त्याला सांगितलं पोटाला ती वीट बांध. 1 किलोची वीट 9 तास म्हणले सोडायची नाही, आता घरी जा, सगळी कामं कर, ती वीट बांधून. तो पोरगा घरी गेला, त्याला नीट चालता येईना, उठता येईना, बसता येईना, झोपता येईना, जेवता येईना, सगळीच पंचायत झाली हो, सगळीच पंचायत झाली. तो 3 तासातच स्वामीजींकडे माघारी आला, स्वामी विवेकानंदांकडे, आणि म्हणाला हे काय, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला होता की आईचे ऋण का फेडता येत नाहीत,
तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा भलतीच देऊन टाकली. स्वामीजी म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालंय बाळा. मी फक्त 1 किलोचं वजन तुझ्याकडे दिलं तर तुझे एवढा तुला त्रास झाला, एवढा क्षीण झाला. मला सांग, याच्या तिप्पट ओझं 9 महिने 9 दिवस ती पोटात वाहते आणि मग तुला जन्माला देते. पोटी भार साहे त्याचे सर्वस्वही साहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे. इतकं म्हणजे किती दान करावं आईने आपल्याला. सगळं जीवन वाहिलंय, सगळं जीवन. त्यामुळे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आमच्या मराठी साहित्यातले एक सुंदर कवी माधव जुलियन, फार सुंदर कविता आहे. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. वात्सल्य स्वरूप आई. प्रेम स्वरूप आई. वात्सल्य स्वरूप आई. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई. वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई. वात्सल्य सिंधू आई. बोलावू मी तुला मी कोणत्या उपाये. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई. वात्सल्य स्वरूप आई. प्रेम स्वरूप आई. वात्सल्य स्वरूप आई. खोटी ठरवून देवा ही आस एक मोठी. आई पुन्हा जन्म घे आणि पुन्हा तुझ्याच पोटी मला जन्माला यायला मिळू दे. मला असं वाटतं ही भावना ज्याला आई नाही आहे ना, आज आबांना विचारूया, त्यांच्या कुटुंबियांना विचारूया काय भावना असेल. ज्याला आई नाही त्याला ही भावना जास्त कळते. आई नसल्याचं दुःख, पोरकेपणाचं छत्रच निघून जातो. आपलं म्हणणारं आणि आपल्यासाठी तिळ तिळ झेजणारं, फक्त आपलीच काळजी करणारं असं एक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड निघून जातं. आणि तेव्हा मग डोळे उघडतात खाडकन. आहे तोपर्यंत विचारलं नाही, कधी तिची विचारपूस केली नाही. 500 किलोमीटरवरच्या एखाद्या मित्राला गुड मॉर्निंगचा रिप्लाय द्यायला किती जीवाची उलघाल. उठले उठले पहिलं ते. जवळ असलेल्या आईला तू कशी आहेस विचारलं नाही, दिवसभर तिच्याकडं पाहिलं नाही. तिचा चेहराही न पाहणारी कार्टी घराघरात आहेत आज. आईला आई म्हणायचं नाही. काय गोडवा आहे त्या शब्दामध्ये. आमच्या बहिणाबाईंचं पुन्हा एकदा खानदेशातल्या आमच्या कवयित्री त्या म्हणाल्या की माय म्हणता म्हणता भटा लागी भट भिडे. माय किती गोड शब्द आहे. माय बघा तुम्ही, ओष्ठ व्यंजन, दंत व्यंजन, तांज व्यंजन, मराठी साहित्यात व्याकरणातले हे सगळे नियम आहेत. प फ ब भ म हे ओष्ठ व्यंजन आहेत. तथ द ध न दंत व्यंजन आहेत. तर ते म ओष्ठ व्यंजन आहे. माय म्हणता म्हणता भटा लागी भट भिडे. आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर वो पडे. आत्या. दादा म्हणता म्हणता दाता माझी जिभ धडे. आणि काका म्हणता म्हणता कशी मांग मांग दडे. जीजी म्हणता म्हणता मिळे जिभले निवारा. आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे तुमच्या माझ्याकरता हे बहिणाबाईंचे, माझं नाही आहे बरं. तुम्ही म्हणाल का बरं असं. त्यामुळे तुमच्या माझ्याकरता स्वतःचं देहभान. आज मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलंय, बाळंतपणाच्या वेदना सहन करतेच. कितीतरी हाडं शरीरातली फ्रॅक्चर व्हावीत 20 पेक्षा जास्त, तेवढ्या जितक्या वेदना तेव्हा होतात ना, तेवढ्या वेदना त्या एका क्षणाला होतात. त्याही पुढे जाऊन सांगते, आज मेडिकल सायन्स पुढे गेले. आपल्या बाळाच्या जन्माकरता वितभर पोट फाडून घ्यायला सुद्धा जी तयार असते ती आई आहे. अभंगाचं दुसरं चरण आम्हाला तुकोबराय सांगतात. देह विसरे आपुला. देह विसरे आपुला. विसरे आपुला. देहा
विसरी आपुला देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. प्राणांतिक यातनांमधून त्या सहन करून त्या बाळाचं फक्त तोंड बघितलं की सगळा क्षीण विसरून जाते. तुकोबा काय उदाहरणं देतात बघा, व्यवहारातली उदाहरणं आहेत, पण संतत्वाचा दर्जा मातेला देणारं उदाहरण आहे. आणि म्हणून संतांचं महात्म्य सांगताना सगळ्याच संतांना पुन्हा पुन्हा आईचाच गौरव करावासा का वाटतो. हे झालं संतांच्या बाबतीत, महापुरुषांच्या बाबतीत. भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते घडले. मी म्हटलं ना तुम्हाला, एक वाक्य मी मगाशी बोलून गेले, सगळे लोकोत्तर महापुरुष घडले, त्यांच्यामुळे त्यांच्या मातासुद्धा प्रसिद्धीला आल्या. मग याचा अर्थ आमच्या हौसाबाई पंढरीनाथ खळदकर आजी, त्यांचा त्याग कमी आहे अशातला भाग नाही बरं. काडीला काडी प्रपंच जोडून रक्ताचं पाणी करावं आणि मग आपल्या संसाराचा मळा फुलवावा, उत्तम संतती निर्माण करावी, उत्तम संस्कारांचं दान त्याला द्यावं, हे प्रत्येक मातेचं कर्तव्य आहे. मी आंबेडकरांचं नाव याकरता घेतलं की आम्ही फार तक्रारी करतो, किती प्रतिकूलतेतनं मोठं केलं. मला असं वाटतं आजींनी सुद्धा या संततीला किंवा या सगळ्या मुलाबाळांना अत्यंत प्रतिकूलतेनं मोठं केलंय. हे मी सांगायला नको, ही सगळी मंडळी आपल्याला सांगतील. पण या प्रतिकूलतेतून आपण काय करतो, तक्रार तेवढी करतो आयुष्याची. एक जण मला भेटले, म्हणाले, ताई मी पण विद्वान झालो असतो म्हणले, पण आमच्याकडे टेबल लॅम्पच नव्हता अभ्यास करायला. एकाने दिला माझ्या लग्नात टेबल लॅम्प, पण टेबलच नव्हता. बरं टेबल लॅम्प मिळाला, टेबल मिळाला, पण लाईटच नसायची आमच्याकडे, नाही तर मी विद्वान झालो असतो. कारण भरपूर आहे तो आमच्याकडे. तक्रारीला इतके तक्रारी. जी माता तुमच्या माझ्याकरता व्रतवैकल्य करते, उपास तपास करते, किती उपास करावे, हे जुन्या मातांनाच जमायचं बरं का, आताच्या नाही. आई ही आईच असते असं नाही मी म्हणणार की जीन्स घालणारी आई आज धकाधकीच्या आयुष्यामुळे तिचं वात्सल्य कमी झालंय का, तर नाही, ती आईच आहे. पाळण्या घरात पोराला ठेवताना काळजाला पीड पडतोच. मी त्याचं समर्थन करते असंही समजू नका अजिबात. पण ती आई आठवून बघा की जी चुलीवर छान भाकरी भाजायची, आणि आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलाय. दॅट इज आवर पिझ्झा अँड बर्गर. आज एवढी म्हातारपणी तोंडाची चव जरी निघून गेली असली तरी सुद्धा ती चव किंवा ती आठवण मरेपर्यंत विसरणार नाही आपण, मरेपर्यंत नाही. बाबासाहेबांना घडवण्यामध्ये आमच्या रमाई मातेचा किती सुंदर हिस्सा होता. अशी स्वाभिमानी कणखर बाई होती रमाई. आईसाहेबांनी, बाबासाहेबांच्या आई बरं का, माहेरी प्रचंड श्रीमंती होती त्यांच्या, आणि इकडे दारिद्र्य, 18 दारिद्र्य. त्या माहेरी गेल्या ना की त्यांना थोडंसं हिणवण्याचं अनुभव यायचे, त्यांना वाईट वाटायचं, पण त्या स्वाभिमानी होत्या. त्यांनी माहेरी एकदाच सांगून टाकलं, जोपर्यंत माझ्या सासरच्या अंगणामध्ये नोटांचं वाळवण घातलेलं बघणार नाही तुम्ही, तोपर्यंत तुमची पायरी नाही चढणार. प्रचंड स्वाभिमान, करारी होत्या रमाई. लोक कपडे जसे अंगणात वाळत घालतात ना, तशा माझ्या अंगणात नोटा वाळत घातलेल्या दिसतील तेव्हा. आणि त्यातून मग आंबेडकर घडले, भारताचे राज्यघटनाकार, शिल्पकार तयार होतात. कधीतरी आपल्या लेकरांना मी हात जोडून इथे असलेल्या प्रत्येकाला सांगेन, एक बाजारात जाऊन एखादं पुस्तक विकत आणायला आजच्या निमित्ताने श्यामची आई पुस्तक प्रत्येकाने घ्या, जर जमलंच तर आपल्याला. ते गेलं सगळं, काळ जमा झालं, आबा कुणी घ्यायला तयार नाही हातात. आता घरामध्ये इतकं भरलंय सामान, फर्निचर भरलंय, TV आहे, LED आहे, सगळं आहे. माणसांना बसायला जागा नाही, एवढं भरलंय, पण 50 रुपयाचं पुस्तक नाहीये खिशात जवळ. कधीतरी घ्या. की त्या साने गुरुजींनी, पांडुरंग सदाशिव साने, लहानपणी आपल्या आईचा उद्घोष त्या पुस्तकात करतात. ते म्हणतात की मी आंघोळ करून असा बाहेर यायचो, बाहेर आल्यानंतर माझ्या पायाला माती लागेल म्हणून मी माझ्या आईला म्हटलं होतं, आई तुझा ओचा पसर, तुझा पदर पसर, मला पाय ठेवायचे, माझ्या पायाला माती लागेल. तेव्हा ती माऊली सांगते, आई सांगते की श्याम, अरे बाळा, पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस ना, तेवढी मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. मला असं वाटतं आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे दान आईने दिलं. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये आईचं प्रतिबिंब आहे. तुम्ही माना नाही तर नका मानू, आईचे गुण आहेत, आईचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे अंतःकरणाची शुद्धता, माझं वाक्य खूप लक्ष देऊ नये का, मनाची नीतिमत्ता, आपलं अंतःकरण शुद्ध असेल, नीतिमत्ता आपली साफ असेल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो.
नाहीतर मग याचा काटा काढ त्याचा काटा काढ हीच जर आपली वृत्ती असेल, याची अडवा त्याची आहे की नाही. म्हणून तर ते होतं पाणी अडवा पाणी जिरवा, त्याच्यातनं आम्ही ते घेतलं. जरा कुठे बांधाचं जरा इकडे तिकडे झाले की एकमेकांचे खून पाडणारी मुलं आज आपण पाहतोय, सख्या भावाचा खून करणारी पोरं आज आपण पाहतोय. मग कुठेतरी संस्कारांची कमतरता आहे का? 350 वर्षापूर्वी अशी एक आई महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिली की गडाचे सगळे दरवाजे बंद झालेले असताना पाळण्यात रडणाऱ्या पोराचा टाहो ऐकला आणि गड उतरून खाली आली. राजांना नाव द्यावं लागलं हिरकणी बुरुज. 350 वर्षापूर्वीचा इतिहास. त्यामुळे अशी माता असे सुपुत्र घडवते. स्वामी विवेकानंदांचा मी उल्लेख केला. स्वामीजी ज्या दिवशी त्रिखंडाची कीर्ती गाजवून आले, शिकागोची धर्मपरिषद पूर्ण करून आले, सगळीकडे जागतिक कीर्तीचा महात्मा झाले होते बरं का, प्रचंड हिरो असं व्यक्तिमत्व. आणि आले भगव्या कपड्यातला तो संन्यासी. कलकत्ता शहरामध्ये त्यांची मिरवणूक काढली होती स्वामीजींची हत्तीवरनं. कुणीतरी सांगितलं, नरेंद्रा, भुवनेश्वरी माता आईचं नाव होतं, आई तुझी वाट बघतीये कुठे, तुळशी वृंदावनाजवळ जा बर का, तिला पहिल्यांदा भेट. आणि आईचं नाव ऐकलं, त्या हत्तीवरनं उतरले, म्हणाले, धावत गेले पायी आणि आईला भेटायला. आई तुळशी वृंदावनाजवळ. जागतिक कीर्तीचा महात्मा होता. 11 सप्टेंबर 1893चा तो इतिहासाचा दिवस, शिकागोची धर्मपरिषद, जिथं माझ्या अमेरिकेतल्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणून इतिहास घडवला होता स्वामीजींनी. धावत गेले आणि भुवनेश्वरी देवींचा पदर असा घेतला आणि डोक्यावर ठेवला. आणि काय म्हणाले आईला माहितीये? आई, बाकी सगळं सोड म्हणाले, पण मी आज त्रिखंडाचा स्वामी झालो. मी आज त्रिखंडाचा स्वामी झालो कारण मी तुझ्या पदराखाली आहे. तुझ्या पदराचं छत्र माझ्यावरती आहे. आणि ते छत्र निघून गेल्यानंतर मग काय अवस्था होते हे ज्याचं त्यांनी अनुभवावं. श्रोते हो, पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यार. ती आहे तोपर्यंत तिला व्यवस्थित न्याय देऊया. कारण अडाणी आहे म्हणताना तिच्या रूपाने अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तुमच्या माझ्या घरात वावरत असतं. अख्खं अनुभवाचं विद्यापीठ आहे. त्यामुळे आम्ही घडतो वाढतो सगळ्या पद्धतीने. बरं, ते करत असताना किती प्रेमाने हो, किती प्रेमाने करावं. आई आपल्या लेकराला दूध भाताचा घास जसा भरवते ना, म्हणजे तेच उदाहरण तुकोबांना का द्यावं वाटलं, कारण संत सुद्धा दूध भाताचा घास जसा भरवावा तसं आम्हाला भक्तीचं ज्ञान शिकवतायत. हे दावी प्रेम भाते, दावी प्रेम भाते, दावी प्रेम भाते, दावी प्रेम भाते, हे दावी प्रेम भाते, दावी प्रेम भाते, दावी प्रेम भाते, दावी प्रेम भाते. हे आणि अंगावरी चढते, आणि अंगावरी चढते, आणि अंगावरी चढते, आणि अंगावरी चढते, हे आणि अंगावरी चढते, आणि अंगावरी चढते, आणि अंगावरी चढते, आणि अंगावरी चढते. देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, आपुला, आपुला रे. होते आणि अंगावरी चढते. लहान बाळाला दुधाचा भाताचा घास खाऊ घालावा, आणि ते बाळ धावत धावत आईच्या अंगावर जावं, कडकडून मिठी मारावी, जवळ घ्यावं, स्तन्य पाजावं. किती प्रेम, किती प्रेम. तसं संत सुद्धा आम्हाला प्रेमाने जवळ करतात बरं का. आई लेकराला दूध भात घालते, तितक्या प्रेमाने तितक्या मायेने भक्तीचं ज्ञान सोपं करून शिकवतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, काही अवघड नाही सांगितलं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. फार कुठे जंगलात तपस्या करा, वनात जा असं सांगितलं का? आई जसं सोपं करून सांगते तसं सांगितलंय. मग या न्यायाने जी आई आपल्या देहाचा विसर पडतो तिला आपल्या लेकरासाठी, लेकराच्या कल्याणाकरता
उपास तापास व्रतवैकल्य करावीत. आम्ही महाशिवरात्र जर धरली तर महाशिवरात्रीच्या आधी महिनाभर ठरतो त्या दिवशी काय काय खायचं. आमचा मेनू एरवी नसतो एवढा, उपासाचे 108 पदार्थ, एवढं ताट भरलेलं असतं त्या दिवशी. म्हणजे त्या शिवाला सुद्धा त्या रात्रीचं भय वाटावं की काय, त्याला असं वाटावं बापरे बाप, ही मानव जमात आजच्या दिवशी सगळंच अन्न पृथ्वी तलावरचं गिळंकृत करेल की काय, असा आमचा उपास असतो. पण आईचा त्याग, आईचं समर्पण, देहाचंही समर्पण आहे. देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. बाळाचं आणि आईचं जसं नातं आहे ना, तसं संतांचं आणि आपलं नातं असावं ही तुकोबरायांची अपेक्षा आहे. ती अपेक्षा कशी होईल? नमन करूया, मस्त भजन करूया आणि त्यासाठी एक दृष्टांत सांगून मग समारोपाकडे जाऊया. एकदा मस्त संतांना जे आवडतं, परमेश्वराला जे आवडतं आणि ज्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण होईल असं नाम, अमृतापेक्षाही गोड असलेलं नाम घेऊया आणि मग पुढच्या भागाकडे जाऊ. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय, हरी जय जय, हरी हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, विठोबा विठोबा रखुमाई, जय 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 जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, टाळ 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 रखुमाई, हे जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, रखुमाई. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, याला म्हणायचं सागर संगीत. सगळं ते आजींना नाही सहन होणार, मला नाही झालं, त्यांना काही होणार. छोटा छोटा हरला, छोटा छोटा द्या. विठ्ठल 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 विठ्ठल, म्हणून म्हटलं ते आईचं पुण्यस्मरण, श्राद्ध कर्म असं थाटात व्हावं ही गोड अंतरीची अपेक्षा. आणि त्यासाठी जितकं करता येईल तेवढं करावं ही आबांच्या मानसीची इच्छा. किती आपला सद्भाव किती दिसतो, किती व्यतीत होतो, प्रकट होतो हे सांगायची गरज नाही. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. झालं, 5 मिनिटात थांबवते. श्रोते हो, संतत्वाला आईला नेऊन पोहोचवलं, संत पदापर्यंत आई गेली, मातृशक्तीचा गौरव केला. कारण ही संत माऊली सुद्धा आईप्रमाणे आम्हाला कायम वेळोवेळी शिदोरी देत राहिली. एक फक्त दृष्टांत सांगणार आहे मी, बरं. आपला वेळ घेते मला माहिती आहे, घड्याळ 12च्या पुढे गेले, पण मला आबा म्हणाले थोडंसं पुढे मागे चालेल, म्हणजे मागे नाही पुढंच जातं, हा माझा अनुभव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
आई सर्वांगीण विकास व्हावा लेकराचा यासाठी जसा प्रयत्न करते ना, कारण आपला संप्रदाय सुद्धा बघा माऊलीचा संप्रदाय आहे, सगळ्यांना स्वीकारणारा संप्रदाय आहे. आणि दोन गोष्टी अशा आहेत, स्वीकार आणि सुधार. आईकडे स्वीकार आहे, बापाकडे सुधार आहे. असं एखादं कार्ट असतं नाक वाहत असलेलं, बरं का, जागेत ना सगळे ऐकताय ना, नाक वाहत असलेलं एखादं 1.5-2 वर्षाचं कार्ट ते वडिलांकडे जातं. वडील काय करतात, इकडचा वर्ग सांगा मला, पहिली क्रिया काय आहे? खिशातलं काढतील, ते पुसतील, मग त्याला घेतील, किंवा ते साफ करून ये तिकडून आईकडून, चांगलं त्याला रंगवून छान पावडर बिवडर लावून दिल्यानंतर मग हे मिरवतील सगळीकडे. हां, म्हणजे मला त्यांचा मोठेपणा नाकारायचं नाहीये, पण ही वस्तुस्थिती आहे की नाही? हो म्हणा, हो म्हणा, मोठ्याने म्हणा, आहे की नाही? खरी गोष्ट आहे की नाही? त्यामुळे त्याला सुधार पहिला आहे, आधी सुधार आहे आणि मग स्वीकार आहे. पण आई काय करते हो, आई आधी त्याला कडेवर उचलून घेते, मग पदराने नाक पुसते पटकन. आईकडे आधी स्वीकार आहे आणि मग सुधार आहे. त्यामुळे आपला संप्रदाय, वारकरी संप्रदाय सुद्धा, भागवत संप्रदाय सुद्धा स्वीकारणार आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सकळांसी आहे यथाधिकार. तुम्ही जसे असाल तसे संत आम्हाला स्वीकारतायत. तिथे हा मोठा, हा कमी, हा या जातीतला, तो त्या जात नाही. संतांनी सगळ्यांना जवळ केलं, सगळ्यांना स्वीकारलं आणि शिदोरी दिली आयुष्यभर पुरेल अशी. ज्या मातेचा हेवा, ज्या मातेचं प्रेम आम्हाला मिळावं म्हणून आम्ही तरसतो, संत तरसले. अहो, आमचा भगवंत सुद्धा तरसलाय त्याकरता. काय सांगू तुम्हाला, ज्या भगवान गोपाल कृष्णाला 2 मातृत्व देणग्या लाभल्या होत्या. एक देवकी माता होती जन्म देणारी, एक पालन करणारी यशोदा मैया होती. पण तरी सुद्धा गोकुळ सोडून गेल्यानंतर ते म्हणायचे, उद्धवा, माझ्या यशोदा आईसारखी आई सगळ्या जगात नाही सापडणार नाही. काय प्रेम करायची. निघून गेले ना भगवंत, त्यावेळी ती यशोदा माता अशी झाडांना वेलींना कवटाळायची. कुणी आलं की म्हणायची, कान्हा भेटला का. इतकं प्रेम. आणि ते भगवंत 2 माता मिळून सुद्धा मातृत्वाची भूक कमी राहिली की काय, म्हणून एक प्रसंग सांगते. शेवटच्या वेळी कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं, अश्वत्थाम्यानी ब्रह्मास्त्र सोडलं होतं पांडवांच्या शेवटच्या गर्भावरती, उत्तरेच्या. त्यावेळी ती उत्तरा जीवाचा आकांत करून ओरडायला लागली, भगवंता कृष्णा, धाव, सांभाळ, वाचव मला, हे गोविंदा, हे माधवा, हे मधुसूदना. त्यावेळी परमात्मा तिथं आले आणि अशा वेळी भगवंत तिला म्हणतात, उत्तरे, मी तुझ्या गर्भाचं रक्षण करेन. अर्थात अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्याला अशक्य काहीच नव्हतं. पण तरी सुद्धा तो तेव्हा तिला म्हणतो की मी तुझ्या गर्भाचं रक्षण करतो, पण तू मला काय देशील. उत्तरा म्हणली, माझ्याकडे आहे ते मी सगळं तुला देते भगवंता, पण माझ्या गर्भाचं रक्षण कर. भगवंत तिला या क्षणात काय म्हणतात ऐका. भगवंत म्हणतात, उत्तरे, मला तुझं मातृत्व दे, मला तुझं मातृत्व दे. ते तिच्या गर्भात प्रवेश करू शकले नसते का, पण तिची आधी परवानगी घेतली आणि मग माता म्हणून स्वीकार केला आणि मग गर्भात गेले. परीक्षितीचा सांभाळ केला, रक्षण केलं आणि तेव्हा मग आम्हाला भागवत ग्रंथ मिळाला. तेव्हा परीक्षितीच्या माध्यमातून आम्हाला भागवत ग्रंथ पोहोचला आमच्यापर्यंत. मला असं वाटतं की भगवंत सुद्धा या एका नात्यासाठी कायम असूसलेला आहे, संत असूसलेले आहेत. मग तुम्हाला आम्हाला हे दान मिळून सुद्धा आम्ही नतद्रष्टासारखे का वागतो याचा प्रत्येकाने जाणीवपूर्वक विचार करावा. आपल्या आईला, म्हणजे आता सगळी पॅकेजचीच भाषा आहे दादा, सगळी मुलगी पाहिजे, IT इंजिनिअरिंग, आपण भरपूर पैसा. पुन्हा सांगते, कुणाची निंदा करायचा हेतू नाही, विरोध नाहीये. भरपूर शिकावं, भरपूर श्रीमंती मिळवावी, जोडून या धन उत्तम व्यवहारे, पण उदास विचारे वेच करी, हे पुढचं विसरतो आम्ही. सगळं करावं, सगळं मिळवूया, पण शनिवार रविवार आला की आम्ही मॉलला जातो, शनिवार रविवार आला की कुठेतरी लोणावळ्याला जायचं, धबधब्याखाली भिजायचं, सेल्फी काढायचे आणि नको त्या चंगळवादाच्या आहारी जायचं. मदर्स डे, फादर्स डे आले की मग आई वडिलांचे फोटो आपण त्या DP-ला ठेवतो तात्पुरते. सगळं हे तात्पुरतं आहे बरं काय, कृत्रिम आहे. तेवढ्यापुरतं 14 फेब्रुवारीला आमच्या देशात एक मोठा प्रेमाचा महापूर येतो, व्हॅलेंटाईन डे म्हणतात त्याला. कसलं प्रेम आम्ही व्यक्त करतो. आणि त्या आईचा प्रोफाईलवर, पिक्चरवर DP असतो, तिथे ते स्टेटस असतं. मला असं वाटतं अंतःकरणाच्या प्रोफाईलवरती किती आहे याचा कधी कोणी विचार करतंय का हो. त्यामुळे हे सगळं आम्हाला समजवावं, हे सगळं आम्हाला उमजावं, याकरता मातृत्वाची ही देण, मातृत्व तुम्हाला मला लाभलंय किंवा ती आई तुम्हाला मला लाभली आहे, तिचा सन्मान करणं, तिच्यासाठी जे जे करता येईल ते करणं. आणि भगवंताला इमर्जन्सीचा ॲड्रेस देवाला विचारला एकाने, तुला जर इमर्जन्सी शोधायचं असेल तर कुठे,
तो म्हणाला सकल तीर्थांची ये धुरी जी एका माता पितरी. मी आईच्या चरण स्पर्शात आहे, भगवंतानी सांगून दिलं. मी इकडे तिकडे कुठेच नाही. त्यामुळे भगवंताला बघायचंय ना, आईच्या पायाकडे बघा, त्याचं दर्शन घेऊया. संतांना आईचा दर्जा द्यावा, संतांना माऊली म्हणावं, ज्ञानेश्वरी कळत नाही असं म्हणणाऱ्याला मला असं सांगावंसं वाटतं की आई म्हणून त्यांच्याकडे बघा. आईचं लेकरू मांडीवर बसलं की आईची भाषा त्याला कळत नाही असं कधीच होत नाही, ज्ञानेश्वरी कळणार नाही असं कधीच होणार नाही. आई म्हणून जाऊया माऊलींच्या ज्ञानेश्वरीकडे. संतांची शिदोरी तुमच्या माझ्याकडे आहे, ती शिदोरी सांगते. सहल लहान मुलाची जाते की नाही, आणि सहलीला जाणारं पोर आईला विचारतं, आई माझी सहल चालली, एका दिवसात माघारी येणार आहे. आई म्हणते किती चपात्या घालू रे डब्यात, किती देऊ पोळ्या. असं होतं ना आपल्या बाबतीत महिला वर्ग, किती चपात्या किती घालू डब्यात, आज तू एका दिवसात माघारी येणार आहे. तो म्हणतो मी रोज 4 खातो ना, आज 6 पोळ्या भर माझ्या डब्यात. पण आई तुमच्यासारखी होती हो, तिने 20 चपात्या भरल्या डब्यात. म्हणली असू दे पुरवठ्याला. ही जुनी आई, ती म्हणायची लोकांना वाट, एकटा खाऊ नकोस. देण्यातला आनंद आई शिकवत होती, देण्यातला आनंद. त्यामुळे मग तो मुलगा निघाला जाताना, म्हणला माझ्या आईला काही अक्कलच नाही, मी 6 चपात्या मागितल्या होत्या, एवढं ओझं दिलंय, आता मला हे घेऊन सगळं सांभाळायचं वागवायचं. आई म्हणते ही शिदोरी आहे रे बाळा, सांभाळ वागव, नाही म्हणू नकोस. झाला प्रवास सुरू झाला. काही अंतर चालून गेल्यावर शिक्षक म्हणाले चला एका झाडाच्या छान सावलीखाली सगळे बसले जेवायला. शिदोऱ्या उघडा, सपासप सपासप पहिल्या दणक्यात 4 चपात्या यांनी आणल्या. म्हणलं बापरे, माझी आई किती ग्रेट आहे. मग अशी अजिबात तिला अक्कल नव्हती, आता एवढी ग्रेट आहे की मला एवढा डबा दिलाय, मला संध्याकाळपर्यंत पुरला पाहिजे. श्रोते, होत तसं तुमच्या माझ्या आयुष्याची सहल सुरू झाली ना, एकदा जन्म झाला की हळूहळू हळूहळू 5व्या वर्षी हळूहळू गर्भापासूनच खरं तर घेऊया ज्ञानोबांचा हरिपाठ हातात. तो डबा आहे आमचा, ती शिदोरी आहे. खूप लक्ष देऊन ऐका. हळूहळू ज्ञानोबा आम्हाला सांगतायत की ही शिदोरी आहे हरिपाठाची, 5व्या वर्षी घे हातात. म्हण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हण म्हण असोनी संसारी जिव्हे वेगू करी. म्हणत राहूया. पुढे 10व्या वर्षी एखादा भगवद्गीतेचा अध्याय करायला घे. अहो, इतर धर्मीयांची मुलं प्रार्थनास्थळांमध्ये जातात, ख्रिश्चनांची पोरं चर्चमध्ये दर रविवारी जातात, इस्लाम वर्गाची पोरं, पंथाची पोरं सगळी जातात आपापल्या प्रार्थनास्थळांमध्ये, त्यांचे अभ्यास करतात, कुराण पडतात. आपल्याला का नाही वाटत माझ्या पोराचे भगवद्गीतेचे 4 तरी अध्याय, निदान 1 श्लोक तरी पाठ असावा? का नाही वाटत आम्हाला? नाही वाटत आम्हाला, कारण आम्ही नको त्या गोष्टींच्या आहारी गेलो. म्हणून मुलांना वेळीच भगवद्गीता हातात देऊ द्या. माझ्या आवडीचं वाक्य आहे, योग्य वयात जर पोराच्या हातात भगवद्गीता दिली तर मोठेपणी कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही, कधीच नाही. त्यामुळे योग्य वयात ही शिदोरी आहे संतांनी आम्हाला दिलेली. 40व्या वर्षी घेऊया ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, घेऊया तुकोबांची गाथा, घेऊया नाथांचं भागवत, घेऊया समर्थांचा दासबोध. आणि असं करता करता त्या मुलाला सहलीमध्ये तो डबा जसा शेवटपर्यंत पोहोचला, पुरला, तसं संत म्हणतात, तुकोबा म्हणतात की संतांनीही आम्हाला भक्तीची, ज्ञानाची, अध्यात्माची शिदोरी दिली एक नाही. भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, नाथ भागवत आहे, दासबोध आहे, हरिपाठ आहे, मनोबोध आहे, हे सगळं आम्हाला शेवटपर्यंत पुरणार आहे. आणि एक वाक्य सांगते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. आयुष्याची 60-65 70 ओलांडल्यानंतर जगाने दिलेलं नाकारलेपण ज्यावेळी वाट्याला येतं ना, आता आपलीच माणसं म्हणतात काही फरक पडत नाही, तुम्ही असा नसा, काही थांबत नाही ना, कुणाचं कुणाबाजून काही अडत नाही. सगळं जग असं पुढे 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 धावतं. जगाने नव्हे, आपल्याच माणसांनी दिलेलं नाकारलेपण ज्यावेळी आपल्या वाट्याला येतं, त्यावेळी संतांची ही वाङ्मयीन शिदोरी तुमच्या माझ्या कामी येते. बस म्हणून तुकोबराई म्हणतात, मी आता संतांच्या पुढे असा जाईन की त्यांच्या पायाशी लोटांगण घेईन, त्यांच्या पायाशी लोळण. संता पुढे तुका, संता पुढे तुका, संता पुढे तुका, संता पुढे, संता पुढे तुका, संता पुढे तुका, संता पुढे तुका, संता पुढे पायी झोंबे लाडे
विठोबाये